नमस्कार बालमित्रांनो, सुट्ट्या लागल्यात ना. गोष्टी तुम्हाला ऐकाव्याशा वाटत असतील, तर आज मी तुम्हाला ईसापनीतीतील बोधपर कथा या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्ही ती ऐका आणि नंतर इतरांना सुद्धा सांगा. पहिली गोष्ट आहे, नाव आहे चिमणी व साप. एकदा एक गरुड सापाला पकडण्यासाठी घिरट्या घालत होता. बिचारा साप लपण्यासाठी जागा शोधू लागला. त्याची घाबरगुंडी उडाली पाहून झाडावर बसली एक चिमणी हसू लागली व हसत हसत सापाला म्हणाली, हे सर्पराजा, अरे तू काय आणि मी काय, आपण दोघेही चपळ आहोत. त्या गरुडाला काय घाबरायचं, त्याने पकडले तर चपळाईनं सुटका करायची. चल भित्रा कुठला. चिमणी सापाला याप्रमाणे उपदेश करीत असतानाच एक बहिरी ससाणा आला. त्याने झडप घालून चिमणीलाच पकडले. बिचारी चिमणी सुटकेसाठी धडपडली, पण शेवटी प्राणाला मुकली. तात्पर्य काय? म्हणतात ना, लोकासांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. बघा, या गोष्टीतून काय शिकलो आपण? दुसऱ्याला उपदेश करणे एवढे सोपे नसते, आपणच त्यामध्ये फसू शकतो.